नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी 17वा हप्ता कधी मिळणार आहे आणि 16वा आणि 17वा हप्ता हा एकत्र येणार आहे का? तर आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर शेतकरी हप्ता या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत असतात. तर आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत की लाडकी बहीण योजना आहे. लाडकी बहीण योजनेच्या काही महिलांना 16वा हप्ता मिळालेला नाही. डिॲक्टिवेट किंवा बँक सेटिंगचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना हा हप्ता त्यांच्या खात्यावरती जमा झालेला नाही. पण प्रश्न हा आहे की 16वा आणि 17वा हप्ता या महिलांना मिळणार आहे का? एकत्र 3,000 रुपये मिळणार आहे का? हे सर्व प्रश्नांची व्हिडिओ आपण आज पूर्ण माहिती जाणून घेऊयात. आणि ज्या बँक खात्यामध्ये 16वा हप्ता ज्या महिलांना मिळाला नाही त्या महिलांना आणि 17वा हप्ता एकत्र मिळणार आहे का? तर यामध्ये बघितले हप्ता तर नक्की मिळणार आहे, पण विषय हा आहे की काही विलंब झाला आहे. हप्ता पहिला जो 10 तारखेच्या आतमध्ये सर्व हप्ते येत होते, पण आचारसंहिता लागू आहेत. आचारसंहिता लागू असल्यामुळे हा हप्ता आता थोडा विलंब होत आहे. जे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, ते आज थोडे आचारसंहितामुळे किंवा कामामध्ये निवडणुकीच्या कामामुळे थोडे व्यस्त असतील. त्यामुळे हा हप्ता आपल्याला लवकर आपल्या बँक खात्यामध्ये जमा होईल. तर हे खरं आहे की आपल्याला जे बँक प्रोसेस आहे त्या बँक प्रोसेसमध्ये दोन्ही हप्ते एकत्र देण्याची जे एक चाचणी आहे ती आता एक पूर्ण झालेली आहेत. आणि लवकरच या माहिती आपल्याला अपडेट होईल की जो 16वा आणि 17वा हप्ता आहे तो बँक खात्यामध्ये एकत्र येईल. पण महत्त्वाची बातमी आहे की यामध्ये डेट रिलीज होणे एक महत्त्वाचे आहे. GR येणं एक महत्त्वाचं आहे. GR आला नाही तर तुम्हाला 16वा हप्ता हा भेटणार नाही. त्यामुळे तुम्हाला हे महत्त्वाचं आहे की GR येणे आणि ज्या तारखेला हप्ता येणार आहे ती डेट तुम्हाला फिक्स पाहिजे. मग आता विचार पडला असेल की आता लाडक्या बहिणींचा हप्ता नेमकं केव्हा येणार आहे? आचारसंहिता संपल्यानंतर येणार आहे का? नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आपल्याकडे कधी येणार आहे? हा प्रश्न आपल्या सगळ्याच महिलांना पडला असेल. तर मग आता की हा 16वा किंवा 17वा हप्ता केव्हा येणार आहे? यामध्ये बघा आपण की 16वा हप्ता आपल्याला बघा 10 किंवा 17 डिसेंबर 2025 या दिवशी आपल्याला मिळण्याची शक्यता आहे. कुठलाही अजून GR नाही, कुठलेही सरकारकडून आपल्याला अपडेट नाही. पण ही अपडेट आल्यानंतर लवकरच आपल्या चॅनलवरती अपडेट मिळणार आहे. पण त्यासाठी काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये आपण बँक सेटिंग बघितलं पाहिजे. बँक सेटिंग असेल ते बँक सेटिंग आपण ॲक्टिव्ह करून घेतलं पाहिजे. तुमच्या बँकेला आधार कार्ड, बँकेची KYC असेल, लाडकी बहीण योजनेची KYC असेल, हे आपली पूर्ण झालेली पाहिजे. आता ज्यांना वडील नाही, पती नाही, त्यांची KYC फक्त एक अधुरी KYC करायची आहे. आणि जे डॉक्युमेंट असतील ते आपल्याला आपल्या अंगणवाडी सेविका असतील त्यांच्यापर्यंत आपल्याला लवकर द्यावं लागतील. कारण आता थोडे दिवस राहिले आहेत. अजून 31 डिसेंबरपर्यंत हा शेवटची मुदत राहणार आहे. तर आज आपण ही महत्त्वाची अपडेट बघितली. ही उपयुक्त वाटली असेल आपल्या या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.